ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। बऱ्याच दिवसानंतर या शिबिरात आपली भेट होत आहे। आपल्या सर्वांना स्मरणात नक्कीच असेल की मागच्या शिबिरात आपण वाणीचं तप याच्या संदर्भात चर्चा केली होती आणि तो विषय कुठून सुचला होता तर भगवान श्रीरामकृष्ण एक फार गंभीर प्रकारचं एक साधन सांगतात की मनमुख एक करणं, की जोपर्यंत आपल्या जीवनात मनमुख एक होत नाही तोपर्यंत आपल्या या साधनेला हवी तशी एक आकार मिळत नाही, हवा तसा आकार मिळत नाही किंवा त्याला धार मिळत नसते। आणि ही जे वाणीच्या तपाच्या माध्यमातून आपण ते मनमुख एक कसं करू शकतो, कारण की कसं असतं की साधारणपणे मनमुख एक करणं म्हणजे जे मनात आहे तेच बाहेर येऊ द्या, आणि आपण मागच्या वेळेस चर्चा केली की आपल्या मनात जे काही ते सगळं बाहेर काढलं तर अवघड आहे। आणि मग आपण काय विचार करतो की चला मग आधी मन स्वच्छ करूया। तर मन स्वच्छ करायला जेव्हा जातो तर आपल्याला लक्षात येतं की अरे तर भयंकर अवघड काम आहे, म्हणून मग अल्टिमेटली पण हेही करत नाही आणि तेही करत नाही। तर त्याच्याकरता आपण एक श्लोक घेतला होता, स्मरणात असेल उपनिषदचा तो मंत्र आहे, त्यात ऋषी सांगतात, प्रार्थना करतात ईश्वराला की माझी वाणी माझ्या मनात मिसळू दे, माझं मन माझ्या वाणीत मिसळू दे। म्हणजेच काय की आधी वाणीच्या माध्यमातून मनाला पकडणं इतकं सोपं नाही, या शरीराच्या माध्यमातून मनाच्या माध्यमातून त्या मनाला कह्यात आणणं आणि मग त्याला स्वच्छ करणं, हे आपण साधन मागच्या वेळेस चर्चा केली होती। आज त्याच्याच पुढे थोडंसं जाण्याचा प्रयत्न करूया आणि मनाचा तप एक थोडासा एक इंटरेस्टिंग प्रश्न थोडासा माझ्या मनात येत आहे, त्याची चर्चा करू इच्छितो। आणि तो म्हणजे असा की अनेकदा एक प्रश्न ज्याला मला सामोरं जावं लागतं की महाराज अमुक अमुक पंथामध्ये तर किती भक्त येतात आणि त्या पंथामध्ये पाहतो नवीनच आता त्या उद्भव झालेला, तिथे किती लोक येतात, आपल्याकडे तितकीशी भक्तसंख्या वाढत नाही। तर आता वाढणार कशी, जेव्हा आपण इथे मनसंयम आणि त्याग आणि हे सोडा ते सोडा त्याच्या मागे लागू नका, हे सगळं जेव्हा आपण सातत्याने आपल्या भक्तांना सांगत असतो तर नॅचरली जेव्हा अनेकदा जे भक्त असतात त्यांना हे सगळं नको असतं। आता पहा ना, मनसंयम भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याची पण आज चर्चा करणार आहोत। त्यातून आपल्याला लक्षात येईल की हे म्हणजे खरंच चर्चा करणं आणि त्याच्यावरती काम करणं किती अवघड आहे। आणि त्यातून शरीर, वाणी आणि मन या तिघांवरती आपण संयम प्राप्त करून, ताब्या प्राप्त करून आणि मग कुठे त्या मनाला स्वच्छ करून आणि मग कुठे आध्यात्मिक प्रगती होणार। असो तर या एका कारणामुळे काय होतं की रामकृष्ण संघामध्ये म्हणजे सगळे जे भक्त हे इतके प्रामाणिक स्तराचे असतात की त्यांच्या कॅपॅसिटीप्रमाणे, श्रद्धेप्रमाणे ते म्हणजे नक्कीच या गोष्टीवरती काही ना काही चिंतन करत असतात, कार्य करत असतात। आणि ज्याला म्हणतो ना की एखाद्या विशिष्ट पंथामध्ये, मी कोणाचं नाव घेऊ इच्छितो, एका पुरासारखं पाणी येतं, बिलकुल फ्लडेड, एकदम इतके लोक, इतकं बिलकुल एक आकर्षण निर्माण होतं। आणि मग आपण बघतो की काहीच वर्षानंतर वगैरे त्या म्हणजे त्या पंथाचं नाव सुद्धा आपल्याला लक्षात राहत नाही। तर नेहमी एक गोष्टीचा अभिमान बाळगा बंधू भगिनींनो
की आपण एक फार मोठ्या परंपरेचे वारसदार आहोत, रामकृष्ण विवेकानंद, की ज्याच्यामध्ये 1% काय 0.001% पण भेसळ नाही आहे. एकदम भगवान श्रीरामकृष्णांनी आम्हा लोकांना इतका सुंदर एक ज्याला म्हणतो की ज्या काही अध्यात्म किती कठीण असो पण आपल्या पुढे त्यांनी सहज करून मांडलं आहे तेवढंच खरं. आता ही आपली ज्याला म्हणतो की आपली ताकद की त्याच्यावरती आपण किती काम करू शकतो. तर जो श्लोक आज आपण घेणार आहोत भगवद्गीतेतला 17वा अध्याय आणि त्याचा 16वा श्लोक, मनाचा तप. याच्या आधी म्हणजे शरीराचं तपाचं आपण चर्चा नाही करू शकलो कारण की मी सरळ वाणीच्या तपावरती आलो होतो, कारण की तो प्रश्न मला एकाने विचारला होता की मन मुख एक करणे हे कसं करू शकतो, तर त्याच्यावरती आपण घेतलं होतं. आज आपण मनाचं तपाचं चिंतन करू. जर आज पूर्ण झालं तर ठीक, नाहीतर पुढच्या वेळेस त्याला कंटिन्यू करू. आणि शरीराचा तप पण राहिला आहे, त्याच्या संदर्भातसुद्धा चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करूया. मनः प्रसादः सौम्यत्वं मौनम आत्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. मनः प्रसादः सौम्यत्वं मौनम आत्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. मनाची प्रसन्नता, शांतभाव, भगवत चिंतन करण्याचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता हे मनाचे तप म्हटले जाते. म्हणजे काय की जर आपल्याला मनाचं तप आचरणात आणायचं आहे तर या सगळ्या गोष्टी कोणत्या, मनाची प्रसन्नता, शांतभाव, भगवत चिंतन करण्याचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता हे सगळे आपल्या आचरणात आले पाहिजे. आता हे सगळे जे जवळपास 6 गोष्टी सांगितलेल्या आहे, या 6 गोष्टींकरता आपल्याला वेगळे वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. याच्यापैकी एक कोणत्याही गोष्टीला प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न केला तर बाकी सर्व गोष्टी आपल्याला त्याच्या अनुषंगाने ते ज्याला म्हणतो की नैसर्गिकरित्या ते प्राप्त होणारच, हे वेगळ्याने सांगायला नकोच. थोडंसं तप म्हणजे काय त्याच्या थोडीशी एक बेसिक चर्चा मागच्या वेळेस केली होती, पण जस्ट उजळणी म्हणून मी करू इच्छितो की तप म्हणजे की तापणे किंवा तपविणे. तापणे म्हणजे स्वतःला तापवून घेणे, किंवा संस्कृतमध्ये तप या शब्दाचा दुसऱ्यांना तापविणे हा अर्थसुद्धा होतो. पण इथे आपल्याला दुसऱ्यांना नाही, कारण की आपल्याला स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्यायची आहे. म्हणून ज्याला म्हणतो की जाणून बुजून आणि स्वतः कष्ट सोसणे, त्रास सोसणे, सहन करून घेणे आणि ते म्हणजे ईश्वर प्रित्यर्थ करणे. बरं, म्हणजे उगीच काही गोष्टीचा त्रास सहन करून घेत नाही का, ईश्वर ते करून काय होत असतं. एक फार सुंदर उदाहरण शंकर भाष्यामध्ये दिलेलं आहे गीतेच्या, की जसं सोनं आपण तापवतो. का तापवतो? सोनं तापवल्यानंतर काय होत असतं की त्याच्यामध्ये असलेली अशुद्धता ही निघून जात असते. मग ते आपल्याला काय 24 कॅरेट गोल्ड बनवायचं आहे की 22 कॅरेट गोल्ड बनवायचं आहे, त्या अनुषंगाने त्याला त्याचं तापमान ते ठीक करत असतात. एक्झॅक्टली बिलकुल, की आता आपल्याला किती प्रगती करून घ्यायची आहे तितकी तीव्र आपण तप केलं पाहिजे. अर्थातच ते तप आपल्या शरीर आणि मनाला परवडलं पाहिजे. बरं, म्हणजे एकदम एका दिवसात 5 किलो तूप पचत नसतं, तर तसे आपण प्रयोग करणार पण नाही, मला पूर्ण त्याची खात्री आहे. पण तप म्हणजे तापणे किंवा तपविणे. तर हे तपाचा जो म्हणजे आपण जेव्हा शरीराचा, मनाचा, वाणीचा तप करतो तर त्यातून काय होतं की आपल्या शरीर मनातली असलेली सगळी अशुद्धी ही नेहमी दूर होत असते. आता हे सगळे तप करत असताना बऱ्याचशा गोष्टी याचे 3 प्रकार अजून असतात. मी तुम्हाला शरीर, मन आणि वाणीचा सांगितलं. सात्विक, तामसिक आणि राजसिक, त्याची पण चर्चा आपण पुढे जाऊन करूया. पण आज आपण एक तत्त्व मात्र एकदम बिलकुल ज्याला म्हणतो की मनःपूर्वक ग्रहण करूया, किंवा याच्या आधी पण याची चर्चा केलेली आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की रामकृष्ण मठाचे जे भक्त आहेत त्यांना हे चांगलं कळतं की हे तप आपण कशा करता करतो, ईश्वर प्रित्यर्थ. आणि यातून काय घडलं पाहिजे, तर यातून जे घडलं पाहिजे
आपला आध्यात्मिक बोध. आपल्या बोधात परिवर्तन आला पाहिजे. आपल्या बोधात परिवर्तन जर नाही आला तर त्या तपाचा काही उपयोग नाही. बोधामध्ये परिवर्तन आलं पाहिजे. त्याचा नेमका काय अर्थ आहे? सोप्या शब्दात सांगितलं तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अंतर आलंच पाहिजे, बदल घडलाच पाहिजे. तो सध्या आपला बोध काय आहे की आपल्याला कोणी झोपेत उठवून जरी विचारलं की तू कोण आहेस, तर लागलीच आपण म्हणू मी बुद्धानंद. म्हणजे की आपल्या शरीराशी आपण किंवा या जगाशी सध्या इतके निगडीत आहोत की लागलीच आपण मी कोल्हापूरला आहे, मी असं आहे, अमुक आहे, तमुक आहे. आपल्या ज्या काही आयडेंटिटी आहेत, ज्या या जगाशी निगडीत आहेत की ज्या या शरीराशी निगडीत आहेत, त्याला सहजपणे बिलकुल एकदम सांगू शकतो. पण लक्षात घ्या, ही आपली अत्यंत चुकीची आयडेंटिटी आहे. आणि हे जी आपण तप करतो, या तपाच्या माध्यमातून आपल्याला जे प्राप्त करायचं आहे की आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडला पाहिजे. आणि आपला हा जो बोध आहे शरीर आणि या निसर्गाला घेऊन, हा पूर्ण बदलला पाहिजे. पण तो इतक्या लवकर होत नसतो. त्याच्याकरता शरीर, वाणी आणि मनाचा तप, आणि ते ईश्वर प्रित्यर्थ, आणि ते तप आचरणात आणत असताना बंधू भगिनींनो एक लक्षात घ्या, हे फार जरुरी आहे की आपल्याला सतत हे लक्षात राहायला पाहिजे की यातून मला फक्त आणि फक्त ईश्वर प्राप्त करून घ्यायचं आहे. कारण की या मार्गावर जात असताना अनेक प्रकारचे, ज्याला म्हणतो की सिद्धी लाभ होत असतात, ज्याला म्हणतो की काही अशा शक्ती आपल्याला प्राप्त होतात की अनेक कार्य आपण सहज साध्य करू शकतो. पण लक्षात घ्या, त्या सिद्धीच्या मागे जर पडलो, ते राजसिक, सात्विक आणि तामसिक तप जे असतात ना, त्याची चर्चा पुढे करणार आहोत. पण मी तुम्हाला आज या गोष्टी मुद्दाम का सांगतो की एक माहिती असू देत की जर आपण त्या सिद्धीच्या मागे लागलो किंवा त्याच्या शक्तींच्या मागे लागलो तर आपली आध्यात्मिक उन्नती कधी 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 घडणार नाही. रामकृष्ण मिशनचे एक स्वामीजी फार सुंदर सांगतात की आधी मिळते सिद्धी, मग त्याच्या मागे लागते प्रसिद्धी, आणि प्रसिद्धी लागली की मग त्या साधू किंवा साधकाचा बट्ट्याबोळ होतो. जागतिक स्तरावरती पण असे अनेक उदाहरण बघतो. मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही, पण लक्षात घ्या, अशा काही शक्ती जर आपल्या जीवनात कोणाला काही असं वाटलं की असं काही मला म्हणजे हे होतं आहे, लागलीच भगवान श्रीरामकृष्णांची प्रार्थना करून, मातांची प्रार्थना करून त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करणं हेच एक उत्तम साधकाचे लक्षण आहेत. हे फार अत्यंत एक महत्त्वाची बाब जी मागच्या वेळेस मी सांगण्यात माझं कदाचित ते राहून गेलं, म्हणून मी यावेळेस मुद्दाम तुमच्या पुढे ही गोष्ट ज्याला म्हणतो की फार प्रकर्षाने तुमच्या पुढे मांडू इच्छितो. तर आता हे जे तप शरीराचं, वाणीचं किंवा मनाचं, याचं थोडंसं एक ज्याला म्हणतो की एक ढोबळ मनाने तप म्हणजे काय हे थोडंसं जाणून घेऊया. बंधू भगिनींनो, शरीराला आणि इंद्रियांना म्हणजे शारीरिक तपासा संदर्भात मी थोडंसं बोलू इच्छितो की शरीराला नेहमी आराम पाहिजे असतो. त्याला कोणत्याही प्रकारचा ताण किंवा त्याला जे काही सुखसुविधा नेहमी हवे असतात इंद्रियांना आपल्या. आणि आपल्या मनालासुद्धा मनाची जी नैसर्गिक गती कशी आहे, बाह्य दिशेकडे, की कुठे मला झाड दिसतंय का, निसर्ग दिसतंय का, माझ्या मनावरती कोणत्याही प्रकारचं ताण आला नाही पाहिजे. पहा, जेव्हा आपण कल्पना करा की एक नदी या म्हणजे पूर्वेच्या दिशेला तिचा प्रवाह आहे आणि तिच्यामध्ये आपण मोठे मोठे खडक टाकले, तिच्या प्रवाहात जर आपण एक अवरोध उत्पन्न केला तर तिच्या प्रवाहात ताण उत्पन्न होणार की नाही? बिलकुल तसंच की मनाची गती ही नेहमी बाहेर असते, इंद्रियांची गती नेहमी बाहेर असते. आणि या जे तप आपण करत असतो, या तपाचा उद्दिष्टच असतो की त्या प्रवाहामध्ये अवरोध उत्पन्न करून त्या म्हणजे विशेष करून मनाला आपल्या आतमध्ये वळवणे. मनाला आतमध्ये वळून काय होणार की पहा, मनामध्ये ही एक फार मोठी ज्याला म्हणतो की एक त्याला देणगी मिळाली आहे ईश्वराची, की जे मन बाहेर इतकं काही करू शकतं तेच मन जर आपण एकाग्र केलं आणि आतमध्ये वळवलं
तर याच मनाच्या माध्यमातून आपण ईश्वरसुद्धा बघू शकतो. पण या मनाच्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत आपल्या इंद्रिय, आणि त्या जे इंद्रिय सतत बाहेर, इंद्रियांची तर मजा अजून आहे की इंद्रिय मनाला आपण आत वळू शकतो, पण इंद्रियांना आतमध्ये वळवण्याची ज्याला म्हणतो की त्यांची जी शक्ती तशी देवाने दिलीच नाही आहे. त्या का तर चुपचाप बसू शकतात किंवा बाहेर फिरू शकतात. एक छोटासा संदर्भ देऊ इच्छितो, अतिशय महत्त्वाचा आहे, कठोपनिषदचा. परांची खाणी वितरणत स्वयंभू तस्मात परांग पंशती नांतरात्मन. परांची खाणी वितरण स्वयंभू. खाणी, खाणी शब्दाचा अर्थ की ईश्वराने ज्या आपल्या पंचकर्मेंद्रिय, डोळे, कान, नाक, त्वचा हे सगळं बनवलं आहे, यांची वैशिष्ट्य काय आहे की हे सगळं बाहेरच बघू शकतात, हे कधी आतमध्ये येऊ शकत नाही. परांची खाणी वितरणत स्वयंभू तस्मात परांग पंशती नांतरात्मन कश्चित धीर प्रत्येकात्मन ऐक्षत. कश्चित, एखादा, कोट्यावधीमध्ये एखादा. ऋषीमुनी जेव्हा हा शब्द वापरतात, कश्चित, कोट्यावधी लोकांमध्ये एखाद, कश्चित धीर, अशा लोकांना उपनिषद फार सुंदर हे करतं, त्यांना उपमा देतं. कवी, पंडित, धीर. धीर का म्हटलं आहे? कारण की धीर धरून तो अनेक वर्षापासून तो तपमध्ये गुंतलेला आहे. कश्चित धीर प्रत्येकात्मन ऐक्षत. ऐक्षत म्हणजे पाहणे, अनुभव करणे. कश्चित धीर असा एखादाच असतो की जो या आत्मतत्वाला बघतो. पण कोण बघतो हो? आवृत्त चक्षुः अमृतत्व इच्छन. अमृतत्व इच्छन म्हणजे की ज्याला अमृतत्व प्राप्त करण्याची इच्छा आहे असा धीर. पण त्यांनी काय केलं पाहिजे? आवृत्त चक्षुः. चक्षु म्हणजे डोळे. आता इथे डोळे म्हणजे हे उपलक्षण आहे. कशाचे उपलक्षण आहे? पाची इंद्रियांचे. तर इथे जे हा मंत्र मी जो म्हटला आत्ता हा आहे कठोपनिषदचा. आणि आचार्य यम उपदेश करत आहे कोणाला? नचिकेताला. आणि काय म्हणतात आहे की पहा, कश्चित धीर, असा एकच धीर असतो कोट्यावधीमध्ये की जो धीरपणाने आपल्या सर्व इंद्रियांवरती ताब्या मिळवतो आणि त्यांना म्हणजे बाहेर न जाऊ देता त्यांच्या ठिकाणीच तो त्यांना बसवतो, म्हणजे त्यांचे केंद्र असतात. विवेक चूडामणीच्या भाषेमध्ये त्याला दमह म्हणतात. असो, पण म्हणजे आचार्य यम काय म्हणतात की इंद्रियांना पण आत वळू शकत नाही मनासारखं, पण इंद्रियांना बाहेर जाण्यापासून परावृत्त करू शकतो. आणि तसं केल्याने काय होतं, ते अशा माणसाला काय म्हटलं आहे आचार्य यमानी? कश्चित धीर प्रत्येकात्मन ऐक्षत आवृत्त चक्षु. पण तो धीर काय करतो? आपल्या इंद्रियांना पूर्ण आपल्या कह्यात ठेवतो. तो एक भाग झाला शरीराच्या तपाचा. पण आपण आज चर्चा करत आहोत मनाच्या तपाचा. तर ही मनामध्ये अत्यंत मन आणि इंद्रियांचा एक फार मोठा संबंध आहे बरं. जर इंद्रियांना नाही आपण आवर घातलं तर काय होणार की आपले जे मन आहे याला पण आवर घालू शकणार नाही. आणि मी आत्ताच आपण चर्चा केली की मनामध्ये 2 प्रकारच्या फॅकल्टी असतात. एक हे बाहेर पण जाऊ शकतं आणि हे आतमध्ये पण येऊ शकतं. बाहेर जेव्हा हे फिरतं चारी दिशेला सैरभैर, साधकाचा अनिष्ट अवश्यम भावी आहे. पण हेच मन जेव्हा एकाग्र होतं, एकाग्र होऊन जेव्हा आतमध्ये बघतं, तेव्हा काय करतं? याच मनाच्या माध्यमातून आपल्याला ईश्वरसुद्धा किंवा आत्मसाक्षात्कारसुद्धा घडू शकतो. तर या सैरभैर अतिशय बलवान, अतिशय गतिमान 3 गुण सांगितले शास्त्रांमध्ये. अतिशय बलवान, कितीही आवरलंच जात नाही. अत्यंत गतिमान, आत्ता इथे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये न्यूयॉर्कला पोहोचून जाऊ शकतो. आता कुठे आपलं महाराष्ट्र आणि कुठे न्यूयॉर्क, पण फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये हा न्यूयॉर्कला पोहोचून जाऊ शकतो. अत्यंत बलवान, अत्यंत गतिमान आणि अत्यंत चंचल पण. बरं, न्यूयॉर्कला गेला तर बाबा थांब 2 मिनटं तिथे नाही, पुन्हा तिथून कुठेतरी पळून गेला आफ्रिकाला. इतका चंचल. आणि आत्ता हे आवडतं आहे, दुसऱ्या क्षणी त्याला ते आवडत नाही आहे. मग हे पाहिजे तर ते पाहिजे.
म्हणजे अत्यंत चंचल, अत्यंत बलवान, अत्यंत गतिमान अशा मनाला आपल्याला कह्यात ठेवायचं आहे. आणि म्हणजे यातून कल्पना येते की किती हे एक कठीण कार्य आहे. असो, तर आता मनाला आपल्याला मनाचं तप आचरणात आणायचं आहे आणि त्यातून आपल्याला मन शुद्ध करायचं आहे आणि कह्यात आणायचं आहे. त्याच्याकरता काय सांगतात आपल्याला भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये, मनः प्रसादः सौम्यत्वं मौनम आत्मविनिग्रह भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. मनःप्रसादः, मनःप्रसाद म्हणजे मनाला प्रसन्न ठेवणे. आता आपण नेहमी प्रसन्न असतो का? नसतो. एखाद्या दिवशी आपण खूप आनंदी असतो आणि एखाद्या दिवशी आपण खूप कोमेजलेले असतो. आपल्या मनासारखं सगळं झालं, एकदम आपला चेहरा काय ब्राईट असतो त्या दिवशी, एकदम किती आनंद वाटतो. आमचंही होतं बरं. लोक म्हणतात की मला खूप खुश दिसत आहे, आज काय झालं? तर काहीतरी मनासारखं घडलेलं असतं, तर सांगतोस की हो असं चांगलं घडलं आहे, तर एकदम ब्राईट आहोत आज आपण. पण एखादी गोष्ट खूप मनासारखी नाही झालेली आहे, काहीतरी काम कुठेतरी फिसकटलं, काहीतरी गडबड झाली आणि चेहरा एकदम कोमेजलेला आहे, कारण की मन कोमेजलेलं आहे. तर ॲक्च्युली मन प्रसाद म्हणजे काय की स्थिती कशी पण असू देत, मनाचं जो एक त्याचा मूळ स्वभाव, मनाचा मूळ स्वभाव आनंदी नाही आहे बरं. एक लक्षात घ्या, आत्म्याचा स्वभाव आनंदी आहे आणि आत्मा कधी दुःखी होत नाही. काहीही कितीही दुःख कोसळलं तर सगळे दुःख आपल्या मनाला होत असतात. का? मन हे अज्ञानातून जन्माला आलेलं आहे. म्हणजेच काय, हे मी शरीर आहे हा बोध मनामध्ये आहे बरं. आज बाहेर कितीही म्हणजे काहीतरी दुःख झालं, आत्मा हा नेहमी आनंदी असं लक्षात ठेवा आणि ते आपलं खरं स्वरूप आहे आणि या मनामुळे ते स्वरूप झाकल्या गेलेलं आहे, म्हणून सगळा प्रॉब्लेम आहे. तर माझा म्हणण्याचा अर्थ काय की आपण चर्चा करत आहोत मनःप्रसाद, हे आपल्याला प्राप्त करायचं आहे. तर प्रसाद शब्दाचा अर्थ काय आधी आपण हे समजून घेऊ. याचा अर्थ प्रसन्नच असा आहे. पण कसं आहे की काहीतरी लौकिक गोष्टींवरती जेव्हा आपली प्रसन्नता निर्भर करते तर असं होणारच की महाराज आज खूप खुश दिसत आहात, काय झालं महाराज आज तुम्ही खूप अपसेट दिसत आहेत. जेव्हा आपण काहीतरी आपल्या अवतीभोवतीच्या व्यक्तिविशेष, स्थानविशेष, घटनाविशेष, परिस्थितीविशेष या सगळ्यांवरती आपली प्रसन्नता जर निर्भर असेल तर ते डीम आणि ब्राईट हे होणारच. पण जर आपण आपली प्रसन्नता या बाह्य गोष्टींच्या वरती आणण्याचा प्रयत्न केला तर लक्षात घ्या, या गोष्टींपासून जर आपण वरती म्हणजे येण्याचा प्रयत्न केला तर बाह्य परिस्थिती कशी पण असो, आपल्या मनाची प्रसन्नता न ढळू देणे किंवा त्याचा अभ्यास करणे, अशा स्थितीत जर पोहोचलो तर त्याला म्हणतात मनःप्रसाद. म्हणजे बाह्य परिस्थिती कशी पण असू देत, पण त्यातून आपण आपल्या मनाचं म्हणजे काहीतरी मनासारखं झालं म्हणजे बिलकुल उड्या मारणं सुरू केलं, आकाश 2 बोटच राहिलेलं आहे आणि एखादी काहीतरी गोष्ट मनाविरुद्ध झाली म्हणजे एकदम बिलकुल डिप्रेस्ड होऊन बसलेले आहेत. हे म्हणजे काय आहे की ही प्रसन्नता कशी आहे, ही लौकिक अर्थाने. आणि साधकाच्या जीवनामध्ये ही प्रसन्नता किंवा याला अजून एक खूप सुंदर शब्द वापरला जातो, प्रफुल्लता, ही म्हणजे साधकाकरता फार डेंजरस आहे. आणि म्हणून मनःप्रसाद हा शब्द वापरला गेलेला आहे की बाह्य परिस्थितीवरती आपल्या मनाचा आनंद हे किंवा मनाची स्थिती ढासळू न देणे हे अत्यंत म्हणजे महत्त्वपूर्ण आहे. एक घटना राजा महाराजांच्या जीवनातली मला स्मरणात येत आहे. बेलूर मठाची सकाळ आणि ब्रेकफास्ट झालेला आहे राजा महाराजांचा आणि एक फार एक्झॉल्टेड मूडमध्ये ते गंगेच्या धारी म्हणजे हे करत आहे, वॉकिंग करत आहे आणि इतक्या ते हाय मूडमध्ये की त्यांच्या जवळपास काय सुरू त्यांना काहीच माहीत नाही आणि खूप असे प्रसन्न आहेत एकदम. अचानक एक युवा साधू येतात
आणि त्यांच्याजवळ तो एक झोला, त्या झोळ्यामध्ये खूप साऱ्या फायली आहेत कोर्टाच्या, आणि ते लगबगेने येऊन महाराजांना प्रणाम करतात आणि महाराज आशीर्वाद द्या, आज कोर्टामध्ये केस आहे. महाराज म्हणतात केस आहे कसली? म्हणे एका माणसाने खोटी केस लावली आपल्या बेलूर मठावरती की ही जमीन त्याची आहे. आता हे सगळं घेऊन तो साधू विचार इतका चिंतित आहे की आता काय होणार आणि काय नाही, आपल्याकडे फारसे म्हणजे पुरावे गोळा करणं आणि काय जज निर्णय देतील आणि काय सगळे प्रकार होतील. तर महाराज इतक्या शांतपणे म्हणतात असं आहे का? अरे जाऊन कोर्टात भांड, आपल्याकडे भरपूर वेळ आहे म्हणे, आपण चांगलं भांडू म्हणे त्याच्याशी. आणि ॲज इफ ज्याला म्हणतो ना की त्या साधूला इतकी चिंता पडलेली, पण महाराजांना जसं म्हणतो ना की एखाद्या माशी बसली आणि पण झटकतो असं त्याला बिलकुल म्हणजे सहजपणे त्याला हे करून दिलं. त्याला काही म्हणजे त्याला असं वाटलं असेल त्या साधूला की अरे एवढं मोठं मी काहीतरी काम करायला चाललो आहे आणि महाराजांना काहीच वाटत नाही आहे. तर याला म्हणतात मनप्रसाद. ॲक्च्युली राजा महाराज हे ब्रह्मज्ञानी होते हे वैज्ञानिक सांगायला नको. तर म्हणजे सामान्य अर्थामध्ये कसं की जेव्हा एक महापुरुष इतक्या एक ब्रह्म साक्षात्कारी महापुरुष, त्यांना या गोष्टीचं काही फारसं म्हणजे फरक पडत नाही. तर आपल्याला काय वाटतं की अरे यांना का कन्सर्न नाही का? पण त्यावेळेस ते एक ब्रह्माकार वृत्तीमध्ये इतके एकाकार झालेले असतात, म्हणून त्यांना या फार गोष्टीशी त्याला म्हणतो की काही त्यांची मनाची स्थिती ही काही ढासळत नसते, बिलकुल ढासळत नसते. असे काही आत्मसंजी महाराजांच्या काळातली पण एक गोष्ट आहे, मी ऐकून ही गोष्ट की एका सेंटरमध्ये काही उपद्रवींनी अचानक हल्ला केला आणि त्या आश्रमामध्ये हॉस्टेलसुद्धा होतं. आणि पूजनीय महाराज तेव्हा रामकृष्ण संघाचे म्हणजे सचिव होते. तर जेव्हा त्या सेंटरचे हेडने सगळं सांगितलं आणि ते खूप एक्साईट झालेले होते, महाराजांनी इतकं शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि महाराजांच्या काही प्रतिक्रिया नाही हे बघून ते समोरचे हेड अजून एक्साईट झाले की असं म्हणजे काही महाराज प्रतिक्रिया देत नाही आहे. तर 5-7 मिनटं त्यांचं वक्तव्य ऐकून घेतल्यानंतर महाराज तितक्यात शांतपणे म्हणतात की हे पा, मी जिथे आहे आणि तू जिथे आहे हा अंतर जवळपास काहीतरी 400-500 किलोमीटरचं आहे आणि जे काहीही तू पावलं उचलली आहेत ती योग्यच आहेत, फक्त धीर धरून उभं राहा. हे ऐकल्यानंतर ते महाराज थोडं भानावरती आलं की खरंच म्हणजे एक उपद्रवांनी हल्ला केलेला आहे, मुलांना काही इजा झाली तर खूप काय म्हणजे मठपिशांवरती त्याची बदनामी येईल वगैरे वगैरे सगळं ठीक होतं, पण जितकं एक्साईट होण्याची आवश्यकता होती महाराजांनी त्याला इतक्या शांतपणे म्हणजे ते स्वतः शांत राहिले आणि विशेष करून त्या महाराजांनासुद्धा त्यांनी शांत केलं. तर पहा की आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीविशेष, व्यक्तिविशेष, स्थानविशेष, घटनाविशेष यातून आपल्या मनाची स्थिती न ढासळू देणे. पण हे फक्त एखाद घटना करता नाही, एकदा ती मनप्रसाद प्राप्त केलं की ते आपल्याला सातत्याने त्या प्रसादाच्या स्थितीवरती राहणे हे फार अपेक्षित असतं. पण होतं काय की आपल्याकरता तितकं ते शक्य नसतं. का शक्य नसतं की एक फार सुंदर शांकर भाष्यामध्ये आचार्य शंकर लिहितात की जोपर्यंत आपण आपल्या मनामध्ये असलेल्या दुर्गुणांशी निगडीत आहोत तोपर्यंत हे मन चंचल राहणार. आणि ज्ञानेश्वरीचं जर उदाहरण घेतलं बंधू भगिनींनो, तो अतिशय इतकं बोलकं उदाहरण आहे की जसं सरोवरामध्ये एक सरोवर आहे आणि पाणी अतिशय निर्मळ आणि स्वच्छ आहे आणि वारं पण वाहत नाही आहे आणि आपण वरनं बघितलं तर त्याचं आपल्याला तळ दिसणार की नाही? दिसणार. पण जर त्या सरोवरवरच्या म्हणजे सरफेसवरती कचरा पडलेला आहे आणि सतत वारं वाहत आहे, तरंगा उमटत आहे, तर आपल्याला तळ दिसणार का? नाही. तर ज्ञानेश्वर महाराजांनी ही उपमा दिलेली आहे की आपलं मन हे एका सरोवरसारखं आहे. स्वामींनीसुद्धा ही उपमाचा उपयोग केलेला आहे राजयोगमध्ये. तर आपल्या मनावरती जो कचरा म्हणजे काय, आपले सगळे दुर्गुण, आपले सगळे संस्कार, आणि जोपर्यंत आपण या संस्कारांशी या दुर्गुणांशी निगडीत राहू तोपर्यंत आपलं मन चंचल असणार. आपलं मन चंचल जर असलं
तर आपल्याला मनप्रसाद लाभायचा नाही. हा कचरा म्हणजे आपले संस्कार आणि हे जे मनावरती उमटणाऱ्या तरंगा म्हणजेच आपले संकल्प विकल्प म्हणजे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे मिळालं नाही, मग मी ते घेण्याचा प्रयत्न करतो. हे काय आहे? हे मनावरती उमटणाऱ्या लहरी. तर म्हणजे आपले संस्काराचा कचरा तर आपण घेऊन बसलेलो आहोत, ते सोडायला काही तयार नाही आणि त्यातून सारखं काही ना काही इच्छा, संकल्प विकल्प की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं पाहिजे, मला ती नवीन कार आली ती पाहिजे. तर यातून काय निर्माण होतं की त्या मनसरोवरवरती सतत तरंगा उमटत असतात आणि तो कचरा असतो आणि म्हणून आपल्याला आत्मसाक्षात्कार किंवा पहिली स्टेप त्याची मनप्रसाद लाभत नाही. मग आवडती गोष्ट झाली की प्रसन्न होतो, ना आवडती गोष्ट झाली की आपण दुःखी होत असतो. तर 4 गोष्टी शास्त्र आपल्याला सांगतात की जर आपल्याला मनप्रसाद प्राप्त करायचा आहे तर त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे. मी थोडक्यात तुमच्यापुढे मांडतो. पहा, ह्या गोष्टी जर आपण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला मनाचा जो तप आहे त्याची पहिली जी अट आहे ती पण प्राप्त करू शकू. ते म्हणजे काय? मनप्रसाद. तर 4 गोष्टीपैकी पहिल्या, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, घटना, विषय संबंधी आकर्षण आणि द्वेष न ठेवला पाहिजे. आपण आत्ताच राजा महाराजांचं उदाहरण बघितलं की आपण सामान्य साधक आहोत ना, आणि ते जे कोणी महाराज गेले होते ते पण बिचारे सामान्य आपल्यासारखे होते, म्हणून ते खूप म्हणजे असे चिंतित होते की बेरमुठी जमीन गेली तर काय होणार. पण महाराजांनी त्याला बिलकुल फार सहजपणे घेतलं की अरे आपल्याकडे भरपूर वेळ आहे, आपण खूप फाईट देऊ शकतो असं म्हणून. आणि थोडं आपल्याला आश्चर्यकारक ते वाटतं, पण कुठेतरी या घटनेतून लक्षात येतं की ह्या सगळ्या लोकांचा जो एक मनप्रसाद, मनाची स्थिती, म्हणजे त्यातून ते उद्विग्न नाही झाले, एक्साईट नाही झाले. का? कारण की एक तर संकल्प विकल्प नाही मनामध्ये आणि दुसरी संस्काराची घाण निघून गेलेली आहे. आपण उद्विग्न का होतो? संस्काराची घाणसुद्धा घेऊन बसलेलो आहोत आणि संकल्प विकल्प तर आहेच. तर कोणत्याही म्हणजे व्यक्तिविशेष, स्थानविशेष, घटनाविशेष, परिस्थितीविशेष त्याच्याप्रती आकर्षण पण नको आणि द्वेष किंवा विकर्षणसुद्धा नको बाबा त्या स्थानावर मला जायचं नाही आहे, मला भीती वाटते, ती व्यक्ती मला आवडत नाही, हे काम मला आवडत नाही. ह्या ज्या गोष्टी असतात हे म्हणजे काय आहे की आपल्या अज्ञानापोटी आपल्या मनात जन्माला येतात आणि ह्या सगळ्या आकर्षण आणि विकर्षणामुळे आपण मनप्रसाद ज्याने म्हणजे मनाची ज्याला म्हणतो की स्थिरता ही प्राप्त करू शकत नाही. आणि याच्या संदर्भामध्ये रामकृष्ण संघामध्ये आज्ञाधारकतेला किती महत्त्व आहे तो पुढच्या सेशनमध्ये आपण ते घेणार आहोत की योगायोगाने हे दोन्ही आजचे लेक्चर्स म्हणजे एकमेकांना पूरक तयार झालेले आहेत. हा योगायोग आहे एकदम, की आपण जेव्हा चर्चा करत आहोत की कोणत्याही गोष्टीचं आकर्षण नको, विकर्षण नको. आणि विशेष करून रामकृष्ण संघामध्ये साधूंनासुद्धा आणि भक्तांनासुद्धा आम्हाला पण वेगवेगळे काम सांगण्यात येतात आणि आम्ही तोसुद्धा आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळे काम सांगत असतो. तर काही गोष्टी आवडीच्या असतात, काही गोष्टी नावडीच्या असतात. तर जर आपल्याला मनाची म्हणजे मनप्रसाद प्राप्त करायचं असेल तर त्याचा उपाय काय की ओबिडियंटली जे सांगितलं आहे ते आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे सिन्सिअरली करणे हेच त्याला उपाय असतो. आणि पुढच्या सेशनमध्ये ते आपण त्याची चर्चा करणार आहोत. असो, दुसरी गोष्ट म्हणजे मनप्रसाद प्राप्त करण्याकरता की स्वार्थासाठी आणि अभिमानासाठी कोणाशी पक्षपात करू नये. पहा, एक फार मोठी समस्या काय आहे की आपण साधारण साधक आहोत ना, आणि मग काय होतं की आपल्या जीवनामध्ये आवडी आणि निवडी या ऑटोमॅटिकली निर्माण होतात. एखादं स्थान आवडतं असतं, एखादी व्यक्ती आवडती असते, एखादं काम आवडतं असतं आणि जिथेही या आवडी निवडी आल्या, बंधुभगिनींनो लक्षात ठेवा, जिथे आवडी निवडी आल्या म्हणजे ते काय येतात? स्वार्थापोटी येतात.
अरे या व्यक्तीला मी हे असं काम का देऊ, त्या व्यक्तीला असं का करू, त्या स्थानाला मी का जाऊ, इकडे मी जाणार नाही. हे सगळं कशामुळे जन्माला येत असतं? आपल्या अज्ञानापोटी आणि आपल्या स्वार्थापोटी किंवा अभिमानापोटी. नाही तिथे माझा अपमान झालेला आहे, मी आता पुन्हा जाणार नाही. हे पहा, अशा प्रकारच्या गोष्टींनी आपण कधी पण मनप्रसाद म्हणजे मनाची समतोलता ही कधी प्राप्त करू शकणार नाही. तर पहिलं झालं की कोणत्याही स्थिती, व्यक्ती, परिस्थिती घटनेचं आकर्षण पण नको, विकर्षण पण नको. आणि स्वार्थापोटी किंवा अभिमानापोटी कधी पण पक्षपात जर पण केला तर त्यातून आपल्याला मनःचा समतोल प्राप्त करू शकणार नाही. तिसरं, मनाला सदा दया, क्षमा, उदारता या भावाने परिपूर्ण करून ठेवायचं. दया, क्षमा आणि उदारता. आता एवढ्या सगळ्या कठीण गोष्टी ऐकायलाच कठीण वाटतात, तर आचरणात आणणं म्हणजे किती अवघड आहे. एक दोन उदाहरण घेऊया. आणि आपल्याकडे तर ठाकूरबा स्वामींचे अनेक गोष्टी आहेत. पुनरावृत्ती झाली काही हरकत नाही आहे, कारण की पुनरावृत्ती करूनच बदल घडेल. एक घटना मी या मंदिरात सांगितलेली, मला चांगलं स्मरणात आहे लीला प्रसंगाच्या वर्गामध्ये, पण पुन्हा सांगावीशी वाटते. आणि ती घटना घडलेली गंभीरानंदजी महाराजांच्या बरोबर. गंभीरानंदजी महाराज माताजींच्या जयंतीवरती एखाद्या आश्रममध्ये त्यांना इन्व्हाइट केलं बोलायला, आणि त्यांनी तो निमंत्रण स्वीकार केलं. आणि आता भाषण काही एक तासाने सुरू होणार, ते भक्त त्यांना भेटायला गेले. आणि भक्त भेटायला गेले तर त्यांनी, आता गंभीरानंदजी महाराज म्हणजे फार रामकृष्ण संघाचे एक फार स्कॉलर स्वामी आणि खूप चांगले प्रशासकसुद्धा होते, आपल्याला माहितीच आहे. म्हणजे जनरल सेक्रेटरी, नंतर प्रेसिडेंट पण झाले. तर त्यांना हे भक्त म्हणतात की महाराज काहीतरी नवीन सांगा माताजींबद्दल. ते माताजीने तीच खिचडीवर तर हवा केली वगैरे वगैरे सांगू नका. नावानीच गंभीर, अजून महाराज गंभीर झाले. म्हणजे का? खिचडीवरती हवा केली ते तुम्हाला आवडत नाही का? नाही, ते म्हणून अनेकदा ऐकलं आहे. अच्छा, तर अनेकदा जर ऐकलं आहे तर त्यातून काही बोध घेतला का, काही धडा घेतला का, काही जीवनात परिवर्तन झालं का? महाराजांनी इतक्या गांभीर्याने ते म्हटलं तर केलेली चूक लक्षात आली भक्तांना. महाराजांनी पण ते ओशाळले भक्त, म्हणून महाराजांनी फक्त एवढंच म्हटलं की हे बा, ह्या गोष्टी सारख्या सारख्या ऐकण्याच्या मागे कारण काय? जोपर्यंत आपल्या जीवनात बदल घडत नाही तोपर्यंत ऐकावंच लागेल. आणि म्हणून शास्त्रांना आपल्या भारतामध्ये अंबसुद्धा म्हटलं गेलेलं आहे. बरं, अंब म्हणजे काय? आई. आई का म्हटलं गेलेलं आहे? की जसं आपण बघतो की घरामध्ये लहान बाळ असतं आणि ते लहान बाळ सतत खोड्या करत असतं, छोट्या छोट्या गोष्टी करता खोटं पण बोलतं, त्याला काहीतरी खायचं असतं, चोरून खात होतो. आई त्याला सतत सांगत असते की खोड्या करू नकोस, खोटं बोलू नकोस, तुला काय खायचं आहे मला मागून खा. पण त्याचं वयच तसं असतं. ते मूल जोपर्यंत मोठं होत नाही, त्याला समज येत नाही, तोपर्यंत तो खोड्या करत असतो. आणि तोपर्यंत आई सातत्याने न कंटाळा करता त्या बाळाला सांगत असते की बाळा खोटं बोलू नको, खरं बोल, खोड्या करू नकोस. तर आईचं धीर या शास्त्रांमध्ये, म्हणून हे सारखं आपण ऐकलं पाहिजे. तर जे ठाकूरांची एक गोष्ट, वेळ होत आलेली आहे, ही एक घटना सांगून मग तिथे थांबूया आपण. जे सिद्धांत आपण घेतला की मनाला सदा दया, क्षमा, उदारता या भावाने परिपूर्ण केलं पाहिजे. घटना लक्षात घ्या भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनातली, की ते गेले आहेत जान बाजार कलकत्त्यामध्ये राणी रासमणींच्या घरी काही दिवस निवासाकरता. आणि मथुर बाबूसुद्धा तिथेच राहतात. आणि त्यांच्या घरामध्ये जे एक छोटं मंदिर होतं त्यांच्या घरातलं, त्याचे पुजारी, त्याचं नाव हलधारी. आणि हे हलधारी ठाकूरांचा खूप द्वेष करायचे. का? कारण की त्यांना असं वाटायचं की म्हणजे ठाकूरांनी या बाबूंना आपल्या पूर्ण मुठीत केलं आहे, यांचं सगळं ते ऐकतात, माझं काहीच नाही ऐकत. आणि म्हणून खूप राग. आणि एकदा संध्याकाळी भगवान श्रीरामकृष्ण खोलीच्या बाहेर, म्हणजे जान बाजारच्या
खूप मोठं महल येते. तर तिथे बाहेर बसलेले होते, बिलकुल अर्धबाह्य अवस्था अशा आहे आणि जवळपास कोणीच नव्हतं. तेव्हा हा हलदार येऊन ठाकूरांच्या श्रीअंगाला असं हलवून, अरे सांग रे सांग, एकरी शब्दामध्ये, सांग रे ब्राह्मणा, तू काय केलं आहेस आणि बाबूला तू आपल्या कह्यात ठेवलं आहे. असं करून जसं म्हणतो की एखाद्या मित्राला आपण बिलकुल किंवा आपल्या कनिष्ठ लोकांना असं बिलकुल गदागदा हलवतो. ठाकूर तेव्हा अर्धबाह्य अवस्थेमध्ये होते, काहीच बोलू शकण्याची स्थितीच नव्हते आणि त्याला ते काही कळलं नाही हलधारीला. आणि जेव्हा काहीच बोलत नाही असे काही मिनटं गेल्यानंतर तर क्रोधाने आपल्या पायाने भगवान श्रीरामकृष्णांच्या श्रीअंगाला आघात केला आहे त्या माणसाने. आघात करून तो तिथून निघून गेला. काही काळानंतर भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा शुद्धीवरती आले, घटनेचा त्यांना अंदाज आला, पण त्यांनी या घटनेचा उल्लेख कधी केला नाही. काही वर्ष गेल्यानंतर काही एका संदर्भामध्ये मथुरबाबूंनी त्यांना सांगितलं आणि त्याच्या आधीच त्या हलधारीची त्या घरातून काही कारणामुळे सुट्टी झालेली होती. म्हणजे जेव्हा श्रीरामकृष्णांनी ही घटना सांगितली मथुरबाबूंना, तेव्हा तो तिथे नव्हता. तेव्हा मथुरबाबू म्हणतात की बाबा, तुम्ही मला तेव्हाच का नाही सांगितलं? तुम्ही मला जर तेव्हाच सांगितलं असतं तर त्याचं धड त्याच्या शरीरावरती राहिलं नसतं. क्रोधित होऊन असे मथुरबाबू बोलले होते. आणि बंधू भगिनींनो, मथुरबाबूमध्ये ती ताकद होते की खरंच त्यांच्यासमोर त्यांना ते कळलं असतं तर खरंच ती व्यक्ती जिवंत राहिली नसती. कारण की असे अनेक प्रकार त्यांनी घडवलेले आहेत, हे आपल्याला वाचतोच आपण. तर म्हणण्याचा अर्थ काय, पण ठाकूरांनी तो आघात सहजपणे सहन केला. तर आपल्या पण जीवनामध्ये अशा प्रसंग येतात की जे आपल्याला अप्रिय असतात, पण काय केलं पाहिजे की आपण मनाला सदा दया, क्षमा, उदारता या भावाने नेहमी त्या भावात भिजवून ठेवलं पाहिजे, जेणेकरून की आपण सुद्धा मनाचे आपल्याला मनप्रसाद हे प्राप्त होऊ शकेल. तर हा बिलकुल पहिलाच मुद्दा मी आपल्यापुढे मांडला. बाकीच्या गोष्टी आपण येणाऱ्या शिबिरमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया. आता आपल्या ब्रेकची वेळ झालेली आहे, जास्तच वेळ झालेली आहे. एक 15 मिनिटानंतर पुन्हा आपण याच ठिकाणी येऊन पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.